पुढचा भाग आहे ट्रान्सपायरेशनचा. यामध्ये आपण आता माहिती घेणार आहोत अगदी थोडक्यामध्ये ट्रान्सपायरेशनबद्दल. इट इज द इव्हॅपोरेटिव्ह लॉस ऑफ वॉटर बाय प्लांट थ्रू द स्टोमॅटा इन द लीव्स. तर इव्हॅपोरेटिव्ह लॉस म्हणजे वेपर फॉर्ममध्ये होणारा आणि प्रामुख्यानं लीव्समध्ये हा लॉस होत असतो. लेस दॅन 1% ऑफ द वॉटर रिचिंग द लीव्स इज यूज्ड इन फोटोसिंथेसिस अँड प्लांट ग्रोथ. द रिमेनिंग इज लॉस बाय ट्रान्सपायरेशन. म्हणजे प्लांटने ॲब्झॉर्ब केलेल्या 100 लिटर पाण्यापैकी, म्हणजे 100 लिटर आपण कन्सिडर केलेला आकडा आहे, तर 100 लिटर पाण्यापैकी फक्त 1 लिटर पाणी असेल की जे फोटोसिंथेसिस किंवा इतर प्लांट ग्रोथच्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरलं जाईल आणि बाकीचं 99% जे काही पाणी असेल ते ट्रान्सपायरेशनमधनं लूज केलं जाईल, गमावलं जाईल. ट्रान्सपायरेशन कॅन बी स्टडीड युझिंग कोबाल्ट क्लोराईड पेपर. तर या ठिकाणी या फोटोग्राफमध्ये पाहू शकता लीफमध्ये ट्रान्सपायरेशन होते की नाही, किती होते हे चेक करण्यासाठी कोबाल्ट क्लोराईड पेपरचा वापर केला जातो. आणि जर ट्रान्सपायरेशन होत असेल तर त्या ठिकाणी त्याचा कलर चेंज होईल, ब्ल्यूचं रूपांतर त्याचं पिंक कलरमध्ये होईल जेव्हा ते पाणी ॲब्झॉर्ब करेल. ड्युरिंग ट्रान्सपायरेशन एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 इन द लीफ ऑल्सो ऑकर. ट्रान्सपायरेशन होत असताना त्या ठिकाणी O2 आणि CO2चं एक्सचेंजसुद्धा होत असतं या स्टोमॅटामधनं. स्टोमॅटा आर ओपन इन डे टाईम अँड क्लोज ड्युरिंग नाईट. तर ज्या स्टोमॅटामध्ये ट्रान्सपायरेशन होतं ते स्टोमॅटा नॉर्मली म्हणजे बहुतेक प्लांटमध्ये दिवसाच्या वेळी उघड्या असतात आणि रात्रीच्या वेळेस बंद असतात. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा इज ड्यू टू चेंज इन द टर्जिडिटी ऑफ द गार्ड सेल. तर स्टोमॅटा ह्या ठिकाणी आपण या डायग्राममध्ये पाहू शकतो ज्या गार्ड सेलनी बनलेल्या आहेत त्या गार्ड सेलच्या टर्जिडिटीमध्ये सतत चेंज होत असतात आणि हे चेंजेस आवश्यक आहेत स्टोमॅटाच्या ओपनिंग आणि क्लोजिंगसाठी. द इनर वॉल ऑफ गार्ड सेल लाइनिंग स्टोमॅटल अपर्चर इज थिक अँड इलास्टिक अँड द आउटर वॉल इज थिन. तर आपण इथे पाहू शकतो की जी आउटर वॉल आहे या गार्ड सेलची ही थिन आहे, तर इनर वॉल मात्र थिक आणि इलास्टिक स्वरूपाच्या आहेत. थिक आणि इलास्टिक, पण आउटर वॉल मात्र ह्या थिन आहेत. वॉटर वेन टर्जिडिटी ऑफ द गार्ड सेल इन्क्रीजेस. जेव्हा या गार्ड सेलची टर्जिडिटी वाढते म्हणजेच पाणी आतमध्ये एंट्री घेते गार्ड सेलच्या आणि त्यामुळे त्याची टर्जिडिटी वाढते, तेव्हा त्याचा परिणाम हा त्याच्या आउटर वॉलवर होतो कारण त्या थिन आहेत. अँड देन दे बल्ज आउट. बल्ज आउट म्हणजे बाहेरच्या बाजूला त्या अशा फुगीर होतात. अँड देन अँड दॅट पुल्स द इनर वॉल इन टू द क्रिसेंट शेप. आणि त्यामुळं आतल्या वॉल ज्या अशा स्ट्रेट होत्या, ठीक आहे, अशा आपण या ठिकाणी दुहेरी वॉल दाखवूया, ठीक आहे. आणि मग या वॉलचं काय होईल, त्या अशा क्रिसेंट शेपमध्ये कन्वर्ट होतील आणि स्टोमॅटा ओपन होऊन जाईल. Cellulose microfibril in the guard cell are oriented radially rather than longitudinally, making it easier for the stoma to open. आता गार्ड सेलचे जे सायटोप्लाझममधल्या ज्या काही सेल्युलोज मायक्रोफायब्रिल असतील त्यांचं ओरिएंटेशन इथे या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता. हे कसं दिसतंय, असं अलॉंग द रेडियस या पद्धतीने इथे आपण या सेल्युलोज मायक्रोफायब्रिलचं ओरिएंटेशन अशा पद्धतीचं पाहू शकतो. तर त्यांची रॅडियल अरेंजमेंट आहे लॉन्जिट्युडनल लाईन आणि त्यामुळे स्टोमॅटा ओपन होण्यासाठी या सेल्युलोज मायक्रोफायब्रिलची मदतच होत असते. गार्ड सेल लूज टर्जिडिटी ड्यू टू लॉस ऑफ वॉटर अँड इनर वॉल रिगेन देअर ओरिजिनल शेप. ॲज अ रिझल्ट स्टोमॅटा क्लोज. आता रात्रीच्या वेळेस स्टोमॅटा बंद का होतात, कारण गार्ड सेलमधलं पाणी बाहेर चाललं जातं म्हणजेच त्याची टर्जिडिटी कमी होईल आणि टर्जिडिटी कमी झाल्यावर इनर वॉल परत एकदा क्रिसेंट शेपमधनं परत एकदा स्ट्रेट होतील आणि स्टोमॅटा बंद व्हायला त्याची मदत होईल. युजली लोअर सरफेस ऑफ द डायकॉट हॅज ग्रेट नंबर ऑफ स्टोमॅटा. तर डायकॉट लीफ जर आपण पाहिलं, ज्याला आपण डॉर्सिव्हेंट्रल लीफ असं म्हणतो, त्यामध्ये लोअर सरफेस म्हणजेच वेंट्रल सरफेसला जास्त प्रमाणात स्टोमॅटा असतात ॲज कम्पेअर टू द अपर सरफेस. इन मोनोकॉट लीफ दे आर अबाउट इक्वल ऑन बोथ सरफेसेस. आणि म्हणूनच मोनोकॉटच्या लीफला आपण आयसोबायलॅटरल लीफ असं म्हणतो, कारण त्यामध्ये डॉर्सल आणि वेंट्रल सरफेसला सारख्या प्रमाणामध्ये स्टोमॅटा असतात. आता ट्रान्सपायरेशनवर परिणाम करणारे घटक यामध्ये एक्सटर्नल फॅक्टरमध्ये टेम्परेचर, लाईट, ह्युमिडिटी आणि विंड यासारखे फॅक्टर येतात. तर प्लांट फॅक्टर म्हणजे प्लांटच्या इंटरनल फॅक्टरमध्ये नंबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा म्हणजे स्टोमॅटावर लीफवरची स्टोमॅटाची संख्या कशी आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन दोन्ही बाजूला सारखं आहे का वेगवेगळं आहे, त्यानंतर किती स्टोमॅटा आहेत आणि त्यापैकी किती स्टोमॅटा ओपन आहेत, त्यानंतर प्लांटला पाण्याची कशी परिस्थिती आहे, किती पाणी उपलब्ध आहे, आणि त्यानंतर प्लांटचं कॅनॉपी स्ट्रक्चर कसं आहे, ओपन कॅनॉपी आहे का क्लोज कॅनॉपी आहे. म्हणजे खूप जास्त क्राउडेड फांद्या असतील तर त्याला आपण क्लोज कॅनॉपी म्हणतो आणि फांद्या विरळ असतील तर त्याला आपण ओपन कॅनॉपी असं म्हणत असतो. त्यानंतर ट्रान्सपायरेशन प्रिव्हेंट असेंट ऑफ सॅप झालेम सॅप डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. मग ट्रान्सपायरेशनमुळे होणारं झालेम थ्रू जे पाणी काही वर चढत असतं त्याला आपण काय म्हटलेले, ट्रान्सपायरेशन प्रिव्हेंट असेंट ऑफ झालेम सॅप. हा कशावर अवलंबून असतो, तर काही पाण्याच्या फिजिकल प्रॉपर्टीवर तो अवलंबून असतो. यामध्ये कोहिजन, ॲथेजन आणि सरफेस टेन्शन यांचा उल्लेख करता येईल. कोहिजन म्युच्युअल अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल, ॲथेजन अट्रॅक्शन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू द पोलार सरफेसेस. ठीक आहे, ॲथेजन म्हणजे काय, डिसिमिलर काइंड ऑफ मॉलिक्यूलमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल आणि ट्रकिड यांची जी वॉल आहे त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ॲथेजन असेल.
आणि कोइजन म्हणजे दोन वॉटर मॉलिक्यूलमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. सरफेस टेन्शन इन लिक्विड फेज वॉटर मॉलिक्यूल आर मोर अट्रॅक्टेड टू इच अदर दॅन इन द गॅस फेज. म्हणजे पाणी जेव्हा त्याच्या गॅशियस फिजिकल स्टेटमध्ये असतं त्यावेळेस त्यांच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन मॉलिक्यूलमधलं, पाण्याच्या दोन मॉलिक्यूलमधलं, ते खूप कमी असतं ॲज कम्पेअर टू द लिक्विड फेज. म्हणजे तेच पाणी जेव्हा लिक्विड फेजमध्ये आहे त्यावेळेस त्या ठिकाणी जे मॉलिक्यूल असतील त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे ते खूप जास्त आहे. तर या फिनॉमिनाला आपण नाव दिलेलं आहे सरफेस टेन्शन. त्यानंतर दीज प्रॉपर्टीज गिव्ह वॉटर हाय टेन्साईल स्ट्रेंथ. मग या साऱ्या प्रॉपर्टीमुळं पाण्याला एक प्रकारची टेन्साईल स्ट्रेंथ मिळत असते. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय, तर पुलिंग फोर्सला रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी. पुलिंग फोर्स जसा एखादा दोरा आहे, धागा आहे आणि एखादी कॉपरची तार आहे. आता जर आपण जो धागा जर ओढण्याचा प्रयत्न केला तर तो सहजपणे ब्रेक होईल, तुटेल, पण तीच कॉपर वायर ही सहजासहजी तुटणार नाही. म्हणजे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ही खूप जास्त आहे. त्यानंतर दुसरं आहे कॅपिलॅरिटी. आता कॅपिलॅरिटी म्हणजे काय, तर जेवढा डायमीटर स्मॉल असेल तितकं त्याची कॅपिलॅरिटी जास्त असते. म्हणजे एखादी अशी ट्यूब ज्याचं डायमीटर भरपूर जास्त आहे, आपण याला पाण्यामध्ये जर असं डीप करून ठेवलं तर बाहेरच्या पाण्याची लेवल जेवढी असेल तेवढीच या ट्यूबमध्ये असेल, ग्लास ट्यूबमध्ये असेल, ठीक आहे. पण याऐवजी जर आपण खूप लहान आकाराची जर अशी एखादी ट्यूब घेतली, खूप लहान आकाराची अशी जर ट्यूब घेतली तर मात्र आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी ही डायग्राम इथे थोडीशी अवघड जात आहे. तर जर या कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर लहान असेल तर मात्र या बाहेरच्या लेवलपेक्षा सुद्धा पाण्याची लेवल या ठिकाणी ही जास्त झालेली असेल. म्हणजे ही जी पाण्याची लेवल आहे ती वर चढेल. का, कारण या कॅपिलरी ट्यूबचा किंवा या ट्यूबचा डायमीटर जर आपण कमी ठेवू शकलो तर हे शक्य आहे. आणि या फिनॉमिनाला आपण नाव दिलेलं आहे कॅपिलॅरिटी. तर यांचा परिणाम होत असतो, या प्रॉपर्टीचा सुद्धा परिणाम ट्रान्सपॅरेशनवर होत असतो, किंवा ट्रान्सपॅरेशन आणि ह्या इतर ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या पाण्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजमुळे निर्माण झालेल्या आहेत त्यांची मदत या ॲसेंट ऑफ सॅपमध्ये किंवा पाणी जे वर चढत असतं झालेमधनं त्यामध्ये मदत होत असते. इन प्लांट्स कॅपिलॅरिटी इज एडेड बाय द स्मॉल डायमीटर ऑफ द टर्कियरी एलिमेंट्स. मग आपण जी कॅपिलरी ट्यूब म्हणतोय तर इथं कॅपिलरी ट्यूबचा प्लांटमध्ये रोल प्ले कोण करत असतं, तर ते ट्रकिड आणि वेसल हे जे की झालेमचे दोन कंपोनंट आहेत तेच या ठिकाणी कॅपिलरी ट्यूबची भूमिका बजावत असतात. झालेम वेसल फ्रॉम रूट टू लीफ वेन सप्लाय वॉटर फॉर फोटोसिंथेसिस. तर या ठिकाणी फोटोसिंथेसिससाठी जे पाणी घेऊन जायचं काम आहे ते कुणाला करायचं आहे, झालेम वेसलला. कुठून, फ्रॉम रूट कुठपर्यंत, टू द लीफ वेन. देर इज कंटिन्युअस थिन फिल्म ऑफ वॉटर ओव्हर द सेल. सो ॲज वॉटर इव्हॅपरेट थ्रू द स्टोमॅटा वॉटर पुल्स इन टू लीफ फ्रॉम द झालेम. ठीक आहे. तर आता आपण पाहू शकतो की जसं लीफमधलं पाणी हे ट्रान्सपॅरेशनमधून बाहेर पडतं तर त्या ठिकाणी एक प्रकारचा पुलिंग फोर्स निर्माण होतो जो काय करतो त्या ठिकाणच्या झालेमधनं पाणी ओढून घेत असतो लीफच्या मेसोफिल सेलमध्ये. इन ॲटमॉस्फिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर वेपर इज लोअर दॅन दॅट इन द सबस्टोमॅटल कॅव्हिटी अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. आता ॲटमॉस्फेरिक कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच वॉटरचं ॲटमॉस्फेरिक कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो, ह्युमिडिटी कमी असेल कशाच्या तुलनेमध्ये, सबस्टोमॅटल कॅव्हिटी म्हणजे स्टोमॅटाच्या खाली जी कॅव्हिटी आहे प्रत्येक लीफमध्ये त्या ठिकाणपेक्षा जर कॉन्सन्ट्रेशन किंवा ह्युमिडिटी कमी असेल तर अशा वेळेस ट्रान्सपरेशन होत असतं. सो दिस ऑल्सो हेल्प वॉटर टू डिफ्यूज इन टू द सराउंडिंग एअर. आणि त्यामुळं सुद्धा हे पाणी बाहेर पडत असतं आणि त्यामुळेच एक प्रकारचा हा पूल किंवा ओढा निर्माण होत असतो. म्हणजेच पाणी झालेम वेसलमधनं मिझोफिलमध्ये ओढल्या जात असतं आणि झालेम वेसल ज्या लीफमधले आहेत त्या स्टेममधल्या झालेम वेसलमधलं पाणी पूल करत असतात. द फोर्स जनरेटेड बाय ट्रान्सपरेशन कॅन क्रिएट प्रेशर सफिशियंट टू लिफ्ट झालेम साईज कॉलम ऑफ वॉटर ओव्हर 130 मीटर हाय. तर हे एक महत्त्वाचा आकडा आहे. अशा प्रकारे ट्रान्सपरेशनमधनं पाणी किती उंचापर्यंत ओढल्या जाऊ शकतं, तर 130 मीटर इतक्या उंचीपर्यंत, जे की प्रचंड झालं. त्यानंतर ट्रान्सपरेशन अँड फोटोसिंथेसिस अ कॉम्प्रोमाइज. तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे, एक प्रकारची आर्ग्युमेंट आहे, कारण ट्रान्सपरेशनला बऱ्याचशा सायंटिस्टनी नेसेसरी इव्हिल असं म्हटलेलं आहे. म्हणजे चुकीचं आहे, इव्हिल आहे, पाप आहे, तरी पण नेसेसरी आहे, आवश्यक आहे. फोटोसिंथेसिस इज लिमिटेड बाय अवेलेबल वॉटर विच इज स्विफ्टली डिप्लेटेड बाय ट्रान्सपरेशन. आता फोटोसिंथेसिसवर लिमिटेशन होऊ शकतं कशाचं, उपलब्ध पाण्याचं, आणि उपलब्ध पाणी कमी पडू शकतं कशामुळे, ट्रान्सपरेशनमुळे. ठीक आहे. ह्युमिडिटी ऑफ द रेन फॉरेस्ट इज मेनली ड्यू टू दिस सायकलिंग ऑफ वॉटर फ्रॉम द रूट टू द लीफ टू द ॲटमॉस्फिअर अँड बॅक टू द सॉईल. आता एखादं रेन फॉरेस्ट आहे, ठीक आहे, जे की आपल्याला विषुववृत्तीय प्रदेशात इक्वेटोरियल रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अमेझॉनियन रेन फॉरेस्ट हे त्याचंच एक एक्झाम्पल झालं. तर या ठिकाणी जी ह्युमिडिटी असते ती प्रचंड जास्त असते. असं का होतं, कारण सॉईलमधलं जे पाणी आहे ते रूट ओढत असतात, रूटमधलं पाणी लीफमध्ये जात असतं आणि लीफमधलं जे काही वॉटर आहे ते ट्रान्सपरेशनने परत एकदा त्या ठिकाणच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जात असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी ह्युमिडिटी भरपूर जास्त असते आणि त्यामुळं तिथे वर्षाचे 12 महिने सतत पाऊस होत असतो, कारण ह्युमिडिटी खूप जास्त असते. ठीक आहे. आणि खूप सारी झाडं असल्यामुळं टेम्परेचर कमी असतं आणि म्हणून
वर्षभर तिथे एकच सीझन असतो, तो म्हणजे रेनी सीझन. C4 photosynthetic system help to maximize availability of CO2 and minimize water loss. आता C4 प्लांट जर आपण आठवण कराल फोटोसिंथेसिसमध्ये ज्याबद्दल तुम्ही माहिती घेतलेली आहे, तर आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये CO2ची अवेलेबिलिटी ही एक इन्क्रीज केलेली आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाईम पेप्केज फॉस्फेनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज. या एन्झाईममुळं तिथे CO2ची उपलब्धता ही अडचण उरलेली नाही, जी की C3 प्लांटला एक मुख्य अडचण होती. आणि त्यामुळं वॉटर लॉस हा या C4 प्लांटमध्ये अत्यंत कमी होत असतो. C4 प्लांट इज ट्वाइस ॲज एफिशियंट ॲज C3 प्लांट. तर आपण जर विचार केला कार्बन फिक्सेशन किंवा शुगर मेकिंगच्या प्रोसेसचा, तर C4 प्लांट ह्या C3 प्लांटच्या दुप्पट जास्त एफिशियंट आहेत. हवेवर इट लुजेस ओनली हाफ ॲज मच वॉटर ॲज अ C3 प्लांट फॉर द सेम अमाऊंट ऑफ CO2 फिक्स. आणि तितका CO2 फिक्सेशन करण्यासाठी किती पाणी गमवावं लागतं, तर यामध्ये C3 प्लांट दुप्पट वाईट आहेत असं म्हणू शकतो, किंवा C4 प्लांट हा त्यांच्या 50% पाणी गमावूनच तितकीच शुगर तयार करू शकतात. युजेस ऑफ ट्रान्सपायरेशन. तर ट्रान्सपायरेशन काय उपयोगाचं आहे? या ट्रान्सपायरेशनवर ट्रान्सपायरेशन पूल तयार होत असतो, जे की त्या ठिकाणच्या ॲब्झॉर्प्शन आणि ट्रान्सपोर्ट वॉटर आणि मिनरलच्या मदतीला येत असतं. सप्लाईज वॉटर फॉर फोटोसिंथेसिस. ठीक आहे, फोटोसिंथेसिस लागणारं भलेही 1% असेल, पण तेवढं का होईना पाणी प्रोव्हाइड करण्याचं काम या ट्रान्सपायरेशन पूलमुळेच होत असतं. ट्रान्सपायरेशन इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल फ्रॉम सॉईल टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट. ठीक आहे, म्हणजे सॉईलमधनं झाडाच्या सगळ्या भागांना जे मिनरल पोहोचत असतात ते ट्रान्सपायरेशनच्या स्ट्रीममधून जात असतात. त्याशिवाय लीफ सरफेस कुलिंग होण्याचं, म्हणजे त्यांचं टेम्परेचर 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेडनं कमी करण्याचं काम या ट्रान्सपायरेशनमुळेच होत असतं. मेंटेन द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बाय कीपिंग सेल्स टर्जिड. ट्रान्सपायरेशनमुळं, सततच्या होणाऱ्या ट्रान्सपायरेशनमुळं प्लांट सेल या टर्जिड राहतात, आणि त्यामुळं झाडाचे जे वेगवेगळे भाग आहेत, प्लांट पार्ट्स आहेत, त्यांचं शेप आणि स्ट्रक्चर हे सतत कायम राहत असतं, मेंटेन राहत असतं.